बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण, आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं, आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं, म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेक लाडकी लखपती आहे, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठ नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे, आणि पूर्ण परिवाराला लाभ देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय, आणि पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला. शासन आपल्या दारी म्हणजे काय, लाभ तर होते, योजना पण होत्या, लाभार्थी पण होते, परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता, कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा नाद सोडून देत होते. मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, म्हणून हे शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले, आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे, लाभार्थी समोर बसायचे, आणि तिथं ट्रॅक्टर असेल, पॉवर ट्रिलर असेल, ड्रोन असेल, तिथे घराची किल्ली असेल, महिला बचत गटाचे चेक असतील, विहिरीचे पैसे असतील, शेततळ्याचे पैसे असतील, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, या संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजनांचे पैसे आपण तिथे त्यांना चेकवर देतो, आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये 5,38,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 5,38,00,000 लाभार्थी. जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून, तर त्याच्यात कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते, आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणूनच आज आपण हे जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट, ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन, त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे, आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल, लोकांना मिळेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्यामध्ये ऍप स्टोअरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणूनच जातो तिथं, तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं, लगेच ऍप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड करा. अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा. असं दिसेल, हे असं आपल्याला दिसेल. हा लोगो ऍप स्टोअर मध्ये दिसेल, तो आपण डाउनलोड केला पाहिजे. आणि त्यामुळे या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाहीये त्या लोकांना माहीत पडतील, आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि जे लाभार्थी झाले नाही त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल, आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल. शेवटी निर्णय घेतला आपण, एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या, आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट, त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत, आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 15 लाखापर्यंत कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.